बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरलेत। उद्या ग्राउंडवर जात ते पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री देखील पाहणी करतील। सर्व मंत्रीही विविध जिल्ह्यात दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत पूर परिस्थितीचा आढावा घेतला। ओला दुष्काळ सोडा, नियमानुसार सगळी मदत करणार, शेतकऱ्यांना तातडीने मदत करणं सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। उद्यापासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यात येईल। अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत। मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे। फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील आणि एक परिस्थिती समजून घेऊन त्यात अजून अधिक मदत आपल्याला काय करता येईल जेणेकरून आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला कशा पद्धतीने अधिकचा दिलासा देता येईल याचाही प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाईल। गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। जवळपास यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, 10 जण हे जखमी झालेले आहेत। आता NDRF आणि SDRFच्या 17 तुकड्या या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करतायत। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो। त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो। पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत। दरम्यान जाहिरातींवर पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला। आधी मदत करा मग शहानिशा करा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली। दरम्यान सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत दिले।